फडणवीसांसोबत अमित शहांची फोनवरून चर्चा. फडणवीसांच्या पदमुक्तीच्या विनंतीनंतर फोन केल्याची माहिती. कोणताही निर्णय चर्चा करूनच घेण्याचे सूतोवाच. संजय राऊतांकडून फडणवीसांचा राजकारणातील पुरुष आनंदीबाई म्हणून खोचक उल्लेख. तर फडणवीस राज्याच्या राजकारणातील खलनायक, राऊतांचा हल्लाबोल. कोकणात पुन्हा राणे विरुद्ध सामंत संघर्ष पेटणार. भाजप नेते निलेश राणेंच्या रत्नागिरी मतदारसंघावरील दाव्यामुळे महायुतीत भाजप विरुद्ध शिवसेना संघर्षाची शक्यता. लोकसभा निकालानंतर भाजपच्या 5 आमदारांसाठी धोक्याची घंटा. भाजपच्या 3 आमदारांकडून उमेदवारांना लीड मिळवून देण्यात अपयश. दिल्लीत आज एनडीएच्या सर्व मंत्र्यांची बैठक. दिल्लीमध्ये एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना तातडीनं बोलावलं. दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार. संसदीय पक्षनेतेपदी मोदींची नियुक्ती. नरेंद्र मोदी 8 जूनला पंतप्रधान पदाची शपथ घेणार. लोकशाहीला सूत्रांची माहिती. राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा होणार. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का. अंतरिम जामिनाचा अर्ज दिल्ली कोर्टानं फेटाळला. केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जूनपर्यंत वाढ. मान्सून तळकोकणात दाखल. तळकोकणात पावसाच्या आनंद सरी. पुढील काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार. 45 लाख मुंबईकरांचं पूरप्रवण क्षेत्रात वास्तव्य. मुंबई शहरामध्ये 100 ठिकाणी नियमित पाणी तुंबत असल्याचा प्रकार. पालिकेच्या पूर पाहणी अहवालातून धक्कादायक माहिती. किल्ले रायगडावर आज 351वा शिवराज्याभिषेक सोहळा. हजारो शिवप्रेमींनी रायगड फुललं. रायगडावर दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. पवईमध्ये अतिक्रमण कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर नागरिकांकडून दगडफेकीत 5 पोलीस जखमी. युगेंद्र पवार यांना कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदावरून हटवलं. मात्र कुस्तीगीर संघटनेचं कोणतंही पत्र अद्याप आलेलं नाही. युगेंद्र पवार यांची माहिती. मी पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ दे ना घरी रेकॉर्ड लावताय. संजय राऊतांचा ट्विटद्वारे फडणवीसांवर हल्लाबोल. तर फडणवीसांचा अहंकार आणि माज मराठी माणसांनी उतरवला. राऊतांचा घणाघात. मोदींच्या कॅबिनेटमध्ये शिवसेनेला 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिवसेनेकडून प्रतापराव जाधव, श्रीरंग बारणे, श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याची माहिती. राज्यातील एकूण खासदारांपैकी अर्ध्यापेक्षा जास्त खासदार मराठा. राज्यातील नवनिर्वाचित 48 पैकी 26 खासदार मराठा, तर 9 खासदार ओबीसी, 6 खासदार अनुसूचित जातींचे. माझी आई पक्षासाठी आणि एनडीएसाठी चांगली लढली. ती आम्हा सगळ्यांसाठी विजयीच. सुनेत्रा पवार यांच्या पराभवानंतर पार्थ पवारांचा आईसाठी भावनिक ट्विट. साता समुद्रापार न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये सुप्रिया सुळेंच्या अभिनंदनाचे बॅनर झळकले. न्यूयॉर्कमधून परीक्षित तळोकार यांनी सुप्रिया सुळेंना दिल्या अनोख्या शुभेच्छा. मुंबईच्या समुद्रात आज उंच लाटांचा अंदाज. समुद्रात 4.69 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा. मुंबईत 10% पाणी कपात लागू. धरणांमधील पाणीसाठा 6%. मुंबईकरांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा. पालघरमधील धामणी कवडास धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी घट. धामणी धरणामध्ये 19% पाणीसाठा. तर मान्सून येण्यास उशीर झाल्यास पाणी टंचाईची शक्यता. फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी. फडणवीसांची मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा. लोकसभेत राज्यामध्ये फटका बसल्यानंतर निर्णय. अजित पवारांसोबतचे 10 आमदार घर वापसीच्या तयारीत. अभिनंदनाच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंशी संवाद. 10 आमदारांनी सुप्रियांशी संपर्क साधल्याची माहिती. अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अवकाशात. बुधवारी सहकार्यासह अंतराळात झेपावल्या सुनीता विल्यम्स. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.